नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 23वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळगुरू म्हणजे काय? प्रत्येक मराठा कुळाला एक कुळगुरू असतो, असं जेव्हा कुळवृत्तांत काढला जातो तेव्हा सांगितलं जातं. आणि अजूनही काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मराठा कुळाला लागू होतात असं सांगितलं जातं. परंतु याच्या आधीच्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या कुळाचाराचा भाग आहेत. म्हणजे त्याचा कुळाचार चालू ठेवला किंवा देवतेशी धार्मिक संबंधाशी त्या गोष्टी निगडीत आहेत. इथून पुढच्या ज्या गोष्टी येणार आहेत, त्या गोष्टी आपल्या माहितीशी निगडीत आहेत. म्हणजे माहीत असेल तर ठीक, नसेल तरी ठीक, काही त्याने फार फरक पडत नाही किंवा त्या कळल्याने आपल्याला आपला कुळवृत्तांत शोधण्यामध्ये किंवा कुळाचार शोधण्यामध्ये किंवा आपलं मुख्य कुळ कुठलं होतं, वंशावळी कुठली होती, पूर्वज कुठले होते शोधण्यामध्ये फार मदत होईल असं नाही. काही गोष्टी शोभेच्या आहेत, काही गोष्टी काही लोकांनी व्यवसायासाठी नवीन निर्माण केलेल्या आहेत. तो व्यवसाय आहे त्यांचा, की अमुक एक तुम्ही मला पैसे द्या तर मी तुम्हाला सांगेन की तुमचा कुळगुरू कुठला आहे. अमुक एक तुम्ही मला पैसे द्या तर मी तुम्हाला सांगेन तुमचा ध्वजस्तंभी कुठला आहे. असं काही लोकांनी काय केलेलं आहे, की या गोष्टींचा व्यवसाय पण केलेला आहे. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे व्यवसाय करतात त्यांना पटतं म्हणून करतात. जे त्यांना पैसे देतात त्यांना पटतं म्हणून देतात. आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आपण फक्त सत्य समजून घेऊ शकतो. तर या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की कुळगुरू ही जी संज्ञा आहे, ती संज्ञा प्राचीन काळामध्ये जी वापरली जात होती कुळासाठी, ती आजच्या काळामध्ये क्षत्रिय कुळाला किती लागू होते आणि आजच्या काळाला ती तितकी संयुक्तिक आहे का, जेवढी जुन्या काळामध्ये होती तेवढी? ते आपण समजून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सर्वात आधी कुळगुरू म्हणजे एखाद्या कुळाला वंशपरंपरागत, धार्मिक किंवा नीतिगत मार्गदर्शन करणारा ऋषी. कुळाचे सर्व धर्मकार्य किंवा कुळाचा सर्व कुळाचार सांभाळण्याची जबाबदारी या कुळगुरूवर असे. आणि जुन्या काळामध्ये आपल्याला असं सांगितलं जात असे, की प्रत्येक राजाला किंवा प्रत्येक क्षत्रिय वंशाला एक कुळगुरू असेल. म्हणजे कुळगुरूंचे उल्लेख कुठं-कुठं येतात? तर पहिला जो पौराणिक संदर्भ आपल्याला कुळगुरूचा मिळतो, तो म्हणजे वशिष्ठ ऋषींचा मिळतो. वशिष्ठ ऋषींनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून सूर्यवंशी राजांचं पौरोहित्य स्वीकारलं. त्यांना आधी हे पटलं नाही, कारण पूर्वीच्या काळी तपश्चर्या सोडून राजाचं पौरोहित्य करणं हे कमीपणाचं मानलं जात असे. त्याचं कारण असं आहे, की आपल्याला कुळगुरू, पुरोहित, त्यानंतर उपाध्याय आणि पाठक किंवा राजपाठक आपण ज्यांना म्हणतो किंवा राजपुरोहित म्हणतो, हे सगळेजण एकच वाटतात. खरं ते सगळेजण एकच नाही आहेत, हे वेगवेगळे आहेत. राजपुरोहित तो आहे किंवा पुरोहित तो आहे एखाद्या घराण्याचा, जो यज्ञ किंवा इतर एखाद्या विधीचं पौरोहित्य करतो. त्याचं सर्व आपण म्हणतो की मॅनेजमेंट करतो. ती विधी पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते विधिवत रीतीने पौरोहित्य करण्याची. पाठक हा एखाद्या घराण्याचा असतो आणि राजपाठक हा राजाचा असतो. तर पाठक किंवा राजपाठक याची जबाबदारी ही पौराणिक गोष्टींचं पठण करून त्या राजाला किंवा त्या कुटुंबाला ऐकवण्याची जबाबदारी त्या पाठकाची असते किंवा राजपाठकाची असते. कुलगुरू याच्यापेक्षा वेगळा आहे. कुलगुरू हे पद आहे आणि ते वंश परंपरागत एखाद्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. उदाहरणार्थ समजा 200 वर्षापूर्वी माझे कोणी पूर्वज असतील, त्यांनी एखाद्या व्यक्तीला कुलगुरू म्हणून स्वीकारला असेल, तर त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा असं पिढीजात संबंध त्या घराण्याशी चालू राहतात. मध्ये जर समजा काही गोष्टी घडल्या, तर आपल्याला पुराणामध्ये किंवा ऐतिहासिक ग्रंथामध्ये, मराठ्यांच्या इतिहासामध्ये पण दिसून येतं, की अमुक एका व्यक्तीकडून उपाध्याय पद माझ्या घराण्याचं काढून घेतलं, दुसऱ्या व्यक्तीला उपाध्याय पद दिलं. म्हणजे कुळगुरू किंवा उपाध्याय किंवा राजपुरोहित ही अशा गोष्टी नव्हत्या पाठक वगैरे, की ज्या बदलता येत नाहीत. त्या बदलता पण येत होत्या, की मला वाटलं तर मी दुसऱ्या माणसाला पण ठेवू शकत असेल. असं काही नव्हतं कंपल्सरी, की अमुक एक माणूस असला पाहिजे, तो पिढीजात आहे, त्याला काढून टाकला तर मग मला शाप लागेल किंवा बाकीच्या गोष्टी होतील, असं नाही. क्षत्रिय राजा असेल, तर क्षत्रिय राजाला पण वाटलं, की मला दुसऱ्या कुठल्या कुलगुरूचं पौरोहित्य घ्यायचं आहे किंवा दुसरी कुठली व्यक्ती कुलगुरू म्हणून पाहिजे, तर तो घेत असेल. एखाद्या कुलगुरूला जरी वाटलं, की हा क्षत्रिय राजा ह्या कर्तव्यपरायण नाही, आता कर्तव्यापासून चुकतोय, हा अनाचारी झालाय, अनागोंदी कारभार करतोय, कुलगुरू पण त्याचं कुलगुरूपद सोडून देत असेल. तर ह्या गोष्टी वंशपरंपरागत जरी चालत येत असतील, कुलगुरू आणि क्षत्रिय यातला संबंध दोन घराण्यांमधला, तरी तो संबंध कायमस्वरूपी नव्हता. तसं काही बंधन नव्हतं, की त्या दोन घराण्यांनी एकमेकांशी जोडूनच राहिलं पाहिजे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे काय, की इथं जे आहे वसिष्ठ ऋषींना ब्रह्मदेवाने सांगितलं, की तुम्ही सूर्यवंशी राजांचं पौरोहित्य स्वीकारावं. तेव्हा त्यांना ते पटलं नाही. त्याचं कारण असं होतं, की तपस्या करणं
याच्यापेक्षा पौराहित्य करणं हे कमी दर्जाचं समजलं जात असतं. तपस्येचं पुण्य मोठं आहे. एखाद्याचं पौराहित्य करण्यामध्ये काय पुण्य आहे? तेव्हा आपल्याला पैसे मिळतील. पौराहित्य करण्यामधून पैसे मिळतील, पुण्य नाही मिळणार. त्याच्यामुळे हे निंदनीय कृत्य मानलं जात असते प्राचीन काळात. परंतु ब्रह्मदेवाने वसिष्ठ ऋषींना असं सांगितलं की ज्या वंशाचं आपण पौराहित्य करायला चाललेलं आहे त्या वंशामध्ये उद्या श्रीराम अवतार होणार आहे. हे कळल्यानंतर मग मात्र वसिष्ठ ऋषींनी सूर्यवंशी घराण्याचं कुलगुरुपद किंवा पौराहित्य स्वीकारायला होकार दिला. हा पहिला उल्लेख सापडतो. समर्थ रामदासांनी तर त्यांच्या दासबोध ग्रंथामध्ये दशक 5वा मंत्र समास 2 गुरुलक्षण याच्यामध्ये गुरुची वेगवेगळी लक्षणं सांगितली आहेत. किती प्रकारचे गुरु आहेत ते पण सांगितले. त्याच्यामध्ये कुलगुरूची पण काही लक्षणं सांगितलेत. आणि समर्थ रामदास म्हणतात की गायत्री मंत्राचा जो एखाद्या व्यक्तीला किंवा घराण्याला उपदेश देतो तो त्या घराण्याचा कुलगुरू आहे. गायत्री मंत्राचा उपदेश देण्याचा अधिकार हा कुलगुरूला आहे त्या घराण्याचा. त्याच्याकडून त्याचा उपदेश घ्यावा. त्यानंतर संत नामदेव महाराजांनी गाथा श्री राम महात्म्य रामजन्म अभंग 1 मध्ये असं म्हणलेलं आहे, कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदरा तुझ्या कांत. म्हणजे तुझ्या स्त्रिया ज्या आहेत किंवा राणी ज्या आहेत त्या गरोदर आहेत. हे कुळगुरु वसिष्ठांनी नृपवरा म्हणजे अयोध्येचा राजा जो दशरथ होता त्याला ही शुभवार्ता सांगितली. मैकावतीची बकर जे आपण महाराष्ट्राची पहिली आद्य बकर म्हणतो त्या आद्य बकरीमध्ये देखील रचनाकार जो केशवाचार्य आहे तो केशवाचार्य जी सर्व कुळं त्याने गोळा केली होती त्या कुळांना कुलवृत्तांत सांगण्याच्या आधी कुळगुरूची विनंती करतो. तो कुळगुरूला असं लिहिलं आहे की या प्रयोगाचं विनविजे प्रथम कुळगुरू ते. म्हणजे प्रथम कुळगुरूची विनवणी केलेली आहे की तुम्ही येऊन स्थानपन्न व्हावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. कुळगुरूंच्या आशीर्वादाने मी कुलवृत्तांत कथन करत आहे. हरिविजय जो ग्रंथ आहे त्याच्या अध्याय 22 मध्ये पण एक श्लोक आढळतो आपल्याला. त्याच्यामध्ये असं म्हणलं की गर्गाचार्य ऋषी तो कुळगुरू होय यादवांशी विद्या संपन्न तेजो राशी प्रतिसूर्य दुसरा. म्हणजे इथे असं म्हणलंय की गर्गाचार्य महाऋषी जे आहेत ते यादवांचे कुळगुरू आहेत. यादव कुळाचे कुळगुरू आहेत. विद्या संपन्न आहेत. तेजाच्या राशी आहेत. दुसरा जणू काही प्रतिसूर्य आहे असं त्यांचं ज्ञानाचं तेज आहे असं वर्णन केलेलं. तर ही जी वर्णनं आपल्याला पुराणामध्ये आढळतात त्या पुराणातल्या वर्णनांमध्ये पौराणिक काळामध्ये कोणत्या क्षत्रिय वंशाला कुठले जे ऋषी होते ते कुळगुरू म्हणून काम करत होते किंवा कुठल्या क्षत्रिय वंशाने कुठल्या ऋषींना कुळगुरू म्हणून स्वीकारलं होतं याची आपल्याला काही वर्णनं सापडतात. काही नावं देखील सापडतात. संत साहित्यामध्ये पण आपल्याला काही संदर्भ सापडतात. जसे तर हरिविजयमध्ये आपल्याला संदर्भ सापडतो की यादवांचे कुळगुरू कोण आहेत? गर्गाचार्य ऋषी आहेत. तर हे पुराणातल्या गोष्टी झाल्या. पण आजच्या काळामध्ये जेव्हा आपण या संकल्पनेचा विचार करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की ज्या पुराणात लागू होत होत्या पण आत्ता लागू होत नाही. ती गोष्ट अशी आहे की पुराणामध्ये असं सांगितलं होतं की जे आपण गोत्र लावतो ते गोत्र जर तुम्ही जन्माने ब्राह्मण असाल तर मूळ तुम्ही ब्राह्मण ऋषीचा गोत्र लावू शकता कारण तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेतलाय. मूळ तुमचा पूर्वज ब्राह्मण आहे. परंतु कित्येक जे ब्राह्मण समाजातले आज आपले मित्र आहेत ते जे गोत्र लावतात ते ऋषी जे आहेत ते ऋषी ब्राह्मण कुळातले नाही क्षत्रिय कुळातले. हा पण आपण त्यावेळेला झालेली थोडंसं त्याच्यावर चर्चा केली मागच्या भागामध्ये. जर आपण तो भाग बघितला नसेल तर गोत्र आणि प्रवर याबद्दलचे सगळे भाग पाहावेत म्हणजे हा विषय आपल्याला कळून घेता येईल. इथे आपल्या आजच्या व्हिडिओचा तो विषय नाही म्हणून आपण बोलत नाही तर अर्धा तास त्याच्यावरच बोलायला लागेल. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तो विषय तुम्ही समजून घ्या. तिथे गडबड ही आहे की ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला असेल मी आणि माझा मूळ कुळ पुरुष जो आहे गोत्र जे आहे ते ब्राह्मण ऋषीला ज्या ऋषीला मानत असेल ते पण कदाचित क्षत्रिय असू शकतात. कदाचित ते सर्व जाती जमातीतले ऋषी आहेत किंवा सर्व जाती जमातीतल्या ऋषींचं नाव गोत्र म्हणून तुम्ही लावू शकता. अशी काहीचं तिकडे काय आहे की प्रकार आहे गोत्र आणि प्रवर वाढल्यामुळे. तर क्षत्रिय समाजाबद्दल असा नियम होता की क्षत्रिय समाज जो व्यक्ती आहे तो क्षत्रिय समाजातला व्यक्ती गोत्र म्हणून ब्राह्मण ऋषीचं नाव नाही लावू शकत. त्याचं कारण तो जन्माने वर्णाने क्षत्रिय आहे, ब्राह्मण नाही. कित्येक क्षत्रिय वर्णाचे लोक नंतर ब्राह्मण झालेले आपल्याला दिसतात आणि मोठे ब्रह्मर्षी झालेले दिसतात. हा वेगळा मुद्दा आहे. परंतु एक नियम आहे. मग आता काय करावं की क्षत्रिय राजाने जर गोत्र सांगायचं असेल त्याने कोणाचं गोत्र सांगावं? तर क्षत्रिय राजाने त्याच्या कुळगुरूचं गोत्र सांगावं अशा प्रकारचा नियम होता. आणि जो कुळगुरू त्या राजाचा असेल त्याला पण जर त्याचा वंश सांगायचा असेल तर त्याने राजाचा वंश स्वतःचा वंश म्हणून सांगावं कारण पिढीच्यात तो राजाशी जोडलेला आहे. असं दोन्ही बाजूने काय होतं की ते नातेसंबंध होतात. आता आपण आजच्या काळामध्ये येऊयात म्हणजे अर्वाचीन काळामध्ये. पौराणिक काळामधून अर्वाचीन काळामध्ये येऊयात. अर्वाचीन काळ आहे आपण म्हणू की 11व्या शतकापासून चालू होतो, 10व्या शतकापासून चालू होतो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की गडबड अशी झाली की गोत्र एवढी वाढली, प्रवर एवढे वाढले की अगणित झाले. त्यांचा काही ठाव ठिकाणा लागेना की कोणाचं कोणतं गोत्र आहे आणि कोणाचा कोणता प्रवर आहे. तसंच मधल्या काळामध्ये बुद्ध धर्माचा प्रभाव वाढल्यामुळे
एक काळ असा आला 2-3 शतकं, की 6वं शतक ते 9व्या शतकामध्ये, की हिंदू चालीरीतींचा किंवा हे जे आपण कुळाचार म्हणतो त्याचा विसर पडला. कारण बुद्ध धर्माचा प्रभाव देशामध्ये पसरला होता. बुद्ध धर्म वर्णव्यवस्था मानत नाही. बुद्ध धर्म जो होता तो बाकीच्या गोष्टी पण मानत नाही. जाती व्यवस्था मानत नाही किंवा भेदाभेद काही मानत नाही. त्यामुळे हे पाळण्याचं काही कारणच राहिलं नाही. वर्णानुसार, कुळानुसार तुमचे कुळाचार पाळायचं काही मधल्या काळात कारण राहिलं नाही. त्यांचा प्रभाव थोडा कमी झाला. 10व्या शतकामध्ये जेव्हा 9व्या शतकामध्ये शंकराचार्यांचा उदय झाला, आदी शंकराचार्यांचा, आणि परत हिंदू धर्माने उभारी घेतली, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी विसरून गेलेल्या होत्या. त्यामुळं कुळ व्यवस्था चालू झाली, की आता गोत्र आणि प्रवराच्या ऐवजी 2 माणसांचं वांशिक वर्गीकरण करायचं असेल तर कुळावरून वांशिक वर्गीकरण केलं जाऊ लागलं. नवीन व्यवस्था चालू झाली. अशा वेळेला कुळच नव्याने निर्माण होत होते. म्हणजे आज जे आपण कुळ सांगतो, की माझं 96 कुळी मराठा आहे, त्यातलं माझं राष्ट्रकूट कुळ आहे, मी अमुक-अमुक कुळामध्ये आहे. ही जी कुळं आपण सांगतो, ती कुळं मराठा समाजामध्ये तर नंतर निर्माण झाली, कारण मराठा जातच नंतर निर्माण झाली 15व्या शतकानंतर. पण त्याच्या आधी पण जे क्षत्रिय वर्णाचे लोक आपल्या भारत देशामध्ये होते, त्यांनी पण कुळ लावायला सुरुवात केलं. कुळ लावायला सुरुवात केल्यानंतर आधी तर सर्व गोत्र प्रवर व्यवस्था आपण सोडून दिली होती. कारण ती कुचकामी ठरायला लागली होती, की लोकसंख्या वाढली होती आणि गोत्र आणि प्रवरांची पण संख्या प्रचंड वाढली होती आणि त्यात विसरही पडला होता मधल्या कालखंडामध्ये. कोणाला आता आठवत नव्हतं नेमकं, कारण कुळाचार जो होता पिढ्यानुपिढ्या येणारा तो थांबला होता मधल्या काही काळात. त्यामुळे आता कोणाला कळेना पण झालं, की माझं कुळ कुठलं आहे आणि गोत्र कुठलं आहे. मग त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत या आठवणीनेच केल्या गेल्या, किंवा कोणाला तरी आठवलं, कोणीतरी सांगितलं, कोणाला तरी संदर्भ मिळाला, मग कोणीतरी म्हणलं, की हा तुमचा कुळगुरू आहे. कुठेतरी कोणीतरी, जसं आपण एक पौराणिक संदर्भ पाहिले आत्ता काही, तसे पौराणिक संदर्भ शोधून काढले. हा तुमचा हा कुळगुरू आहे. अशा पद्धतीने कुठल्यातरी पूर्वीच्या काळी जे ऋषी होते, महर्षी होते, त्यांची नावं आपण आपल्या कुळाला कुळगुरू म्हणून लावायला सुरुवात केली. जे क्षत्रिय वंशातले लोक होते त्यांनी आठवून, समजून, कोणी सांगून, पौराणिक संदर्भ शोधून त्याच्यानंतर ही नावं जरी लावली तरी वास्तवामध्ये कोणी कुळगुरू होता का कुठल्या वंशाचा, आणि कोणी ते कुळाचार करत होतं का? म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे जसे कुळगुरू वसिष्ठ ऋषी होते आपण म्हणतो, त्यांच्या कुळाचे वर्षानुवर्ष, युगानुयुग वसिष्ठ हे पद आहे, आपण बघितलं मागच्या काळामध्ये, ती काही एक व्यक्ती नाही. त्यामुळे युगानुयुग त्या पदावर वेगवेगळ्या व्यक्ती वसिष्ठ वंशातल्या येत गेले आणि ते कुळाचार चालत राहिले. तसं क्षत्रिय कुळामध्ये आज आपण बघितलं तर आपल्याला शोध घेतला तर्काने, तर आपल्याला असं किती दिसतं, किती क्षत्रिय कुळ आहेत, त्यांचा हा कुळगुरू आहे आणि वंश परंपरागत हाच कुळगुरू आणि हे क्षत्रिय वंश यांचं संबंध आहे, चालू आहे, कुळाचार चालू आहे, धर्माचं काम चालू आहे, बाकीच्या गोष्टी चालू आहेत. तर ती पद्धत आपल्याला दिसत नाही आजच्या काळामध्ये. म्हणजे भारत देशामध्ये पण कुठे आपल्याला दिसत नाही, की एक क्षत्रिय गुरु, एक क्षत्रिय घराणं आणि एक कुळगुरूचं घराणं, दोघं एकमेकांशी 1000 वर्ष जोडून आहेत किंवा 800 वर्ष जोडून आहेत आणि ते त्याच पिढ्यातले लोक पुढं येत आहेत. हे आपल्याला काय होत नाही, आज दिसत नाही किंवा आज कळत नाही. तीच गोष्ट मराठ्यांच्या बाबतीमध्ये आहे, की मराठ्यांचं जेव्हा राजघराणी मराठ्यांची उदयाला यायला लागली, बहमनी साम्राज्याच्या कारकिर्दीमध्ये मराठ्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्व दाखवण्यासाठी जागा निर्माण झाली. त्याच्यातून सरदार घराणी निर्माण झाली. सरदार घराण्यांनी स्वतःचा पराक्रम गाजवून राजवंश स्थापन केले स्वतःचे, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी राजघराणी जे आपण म्हणतो ती उदयाला आली. पण त्या राजघराण्यांचे पण कुळगुरू आज आपल्याला किती दिसतात, की आज जरी आपण 500 वर्षाचा इतिहास पकडला बहमनी साम्राज्यापासून, यादव कालखंड आपण सोडून देऊ, यादव कालखंड अर्वाचीन कालखंडामध्ये येतो. अर्वाचीन कालखंड येतो तो आपला, जो आत्ताचा आपण कालखंड म्हणतो, आधुनिक कालखंड किंवा मध्ययुगीन कालखंड, त्याच्यामध्ये आपण त्याला जास्त धरू नाही शकत. 500-700 वर्ष, 400 वर्षाचा इतिहास आहे तो, कारण तो मागचा इतिहास आहे 12व्या शतकातला. तर नजीकचा जरी आपण इतिहास बघितला, आजही आपण आपल्या आजूबाजूची सर्व राजघराणी बघितली किंवा आपण कुळं बघितली, ती 96 कुळं आहे. त्या 96 कुळातल्या प्रत्येक कुळाचा एक कुळगुरू आहे का, जो पिढ्यानुपिढ्या चालत आलेला. कुळगुरू म्हणजे कोण, की जो पिढ्यानुपिढ्या त्या कुळाला उपदेश करतो. त्या कुळाच्या अंतर्गत आपण म्हणतो की पोटकुळ आहेत, उपकुळ आहेत, आडनाव आहेत, अशा हजारो लाखो कुटुंब आहेत. ह्या हजारो लाखो कुटुंबांचा एकच कुळगुरू आहे, जो त्यांना उपदेश देतो, की त्या कुटुंबाकडून ते उपदेश घेतात. हे आपल्याला व्यवहारात होताना दिसतंय का? तर नाही दिसत आहे. तर कोणाला दोष देण्याचा विषय नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर कुळगुरू ही जी गोष्ट आहे, ही कुळगुरू गोष्ट ही आज प्रतिकात्मक आहे. म्हणजे खरा कुळगुरू कुठल्या कुळाचा कोण आहे ते कळणंच अशक्य आहे. जुन्या याच्याप्रमाणे पण 12व्या शतकात मागे गेलो आपण तरी पण. आणि मराठा समाज जो नव्याने निर्माण झालेला आहे, त्या मराठा समाजामध्ये जी कुळगुरूची परंपरा आहे कुळांना, ती आपल्याला दिसत नाही, की या कुळाचा हाच कुळगुरू आहे आणि तो ते पौराहित्य करतोय. आपण जी कुळगुरूंची नावं लावलेली आहेत, ती कुळगुरूंची नावं प्रतिकात्मक लावलेली आहेत. त्याचं कारण असं आहे, की कुळाचा जरी विषय बाजूला ठेवला तरी एखादं घराणं पकडलं, की जे घराणं स्वतःला क्षत्रिय घराणं म्हणवतं, राजपूत असेल, मराठा असतील, अजून कोणी असतील, स्वतःला क्षत्रिय समजतात.
तर त्यांच्या घरामध्ये पण जे कुळाचार करावे लागतात, कुलदैवतेचे करावे लागतात, दुसरे काही आपण म्हणतो सण समारंभ साजरे करावे लागतात, तेव्हा कोणी कुळगुरू येतो का ते करायला? तर नाही येत. आज आपल्या कोणाच्याच घरी कुळगुरू येत नाही. याचा अर्थ काय आहे, की कुळगुरूची संकल्पना आज मराठा समाजामध्ये वास्तवामध्ये लोप पावलेली आहे. त्यामुळे सध्या कुळगुरूचं नाव जे आपण लावतो ते प्रतिकात्मकरित्या गोत्र नाम म्हणून आपण धारण करत असतो, जे मागच्या काळामध्ये आपल्याला काही संदर्भांवरून वाटतं, की आपल्या कुळाशी संबंधित हे गोत्रनाम आपलं कुळगुरू असू शकतं. तर कुळगुरू ही संकल्पना पूर्णपणे प्रतिकात्मक आहे. जर तुम्हाला आजच्या दिवसाला जर तुम्हाला तुमचे कुळगुरू कोण आहे ते शोधायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कुळाचा इतिहास शोधत मागे जावं लागेल आणि तो एक स्वतंत्र शोध घ्यावा लागेल, वेगळी संशोधन मोहीम करावी लागेल. मी जसं म्हटलं तसं, की धर्म हा भावनेने आणि श्रद्धेनेही बघता येतो आणि धर्म हा तुम्ही तर्काने पण बघू शकता इतिहासाचा भाग म्हणून. तर्काने विचार करत तुम्ही मागे जाऊन शोधायचा प्रयत्न करू शकता. तुमच्याकडे पैसा आणि वेळ असेल तर तुम्ही करू शकता. नसेल शक्य आपल्याला, आजही तुमच्या घराण्याला कोणी कुळगुरू नसेल, तुमच्या कुळाचार तुम्हीच करत असाल. एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी येणारा पुरोहित किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी येणारा उपाध्याय, काय तुम्हाला पुराणं वाचून सांगायला येणारा पाठक हे कुळगुरू नव्हेत. हे वेगळे व्यक्ती आहेत. आज जर कोणाला वाटत असेल, की माझ्या घरी कुळगुरू आहे, तर आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे, की हा पाठक आहे, पुरोहित आहे, उपाध्याय आहे का कुळगुरू आहे? फरक कळला पाहिजे. कुळगुरू नाही, आपल्या घरी पुरोहित येतात त्या गोष्टी करण्यासाठी. आता विषय काय आहे, की तरी पण मला वाटतं, की चला ही जुनी परंपरा परत मला पुनरुज्जीवित करायची कुळगुरूची, जी लोप पावलेली. काही हरकत नाही. आजही जर सगळ्या कुळांनी मिळून एकत्र बसायचं ठरवलं, ती जी 96 कुळ आहेत त्यांनी ठरवलं, प्रत्येक कुळाची एक बैठक झाली. त्या कुळाने सगळे लोक गोळा झाले. कुळामधले जुन्या काळामध्ये होत होते तसे त्यांनी ठरवलं, की अमुक एक वंशातला मनुष्य आपण कुळगुरू म्हणून ठेवायचा आणि त्याचं नाव आपल्या कुळाला कुळगुरू म्हणून लावायचं आणि ती व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे धार्मिक नीतिगत रीतीने आपलं धार्मिक आचरण ठेवायचं. नवीन कुळगुरू आपण नेमू शकतो. जुन्या काळामध्ये मी म्हटलं तसं सक्ती नव्हते, की कुळगुरू आणि क्षत्रियामध्ये की हेच तुमचं कायमचं नातं झालं म्हणून. कुळगुरू सोडून जात असेल, राजा पण दुसरा कुळगुरू ठेवत असेल. आज कोणाला कुळगुरू नसेल, तो नवीन एखाद्या व्यक्तीला कुळगुरू ठेवू शकतो. परंतु कुळगुरू म्हणून ठेवताना त्या व्यक्तीची पात्रता बघितली पाहिजे, त्या व्यक्तीचं ज्ञान बघितलं पाहिजे. धर्माचं ज्ञान, वेदांचं ज्ञान, पुराणांचं ज्ञान, त्याच्यानंतर आपण म्हणतो उपनिषदांचं ज्ञान, त्याबरोबर गीतेचं ज्ञान आणि व्यवहाराचं पण ज्ञान. कुळगुरू म्हणजे नक्की नुसता फक्त धार्मिक कोट्या सांगणारा मनुष्य नव्हे. तो व्यवहारामध्ये धर्माचं तुम्हाला आचरण कसं करावं आणि ज्याच्यामुळे तुमचं कुळाचं बळ होईल, हे तुमचा हितचिंतक साधणारा माणूस असला पाहिजे. त्या माणसाचा तेवढा आपण म्हणतो, की पात्रता असली पाहिजे त्या माणसाची, तेवढं मेरिट असलं पाहिजे. त्या माणसाचं तेवढं वकूफ असलं पाहिजे. धर्मावर त्याची तेवढी पकड असली पाहिजे आणि ज्या कुळाचा तो कुळगुरू होणार त्याच्या हिताची चिंता त्याला असली पाहिजे. धर्माचं आचरण व्यवहारात कसं करावं हे कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं. तेच काम कुळगुरूचं असतं. त्या पात्रतेचा मनुष्य जर तुम्हाला कोणी भेटला, तर तुम्ही त्याला कुळगुरू म्हणू शकता. तुमच्या कुळाला आजही नेमणूक करू शकता. इथून पुढच्या काळामध्ये तो तुमचा कुळगुरू म्हणून लागू होऊ शकतो. परंतु विशेष सूचना शेवटची परत एकदा हा व्हिडिओ संपवताना आपण कुळगुरू, उपाध्याय, पुरोहित, भटजी, गुरुजी, पाठक याच्यामध्ये फरक आहे. पैशासाठी पौराहित्य करणारी व्यक्ती तुमची कुळगुरू होऊ शकत नाही. कुळगुरूला पण तुम्हाला काही ना काहीतरी स्वेच्छेने द्यावंच लागेल मानधन किंवा त्याचे जे आपण म्हणतो, की त्यांचा पण खर्च चालवणं आपली जबाबदारी आहे. ती आपल्याला उपदेश करता येतात. परंतु कुळगुरू जो आहे, तो कुळगुरू तेवढा धर्मातला ज्ञानी माणूस आहे. फक्त त्या एखाद्या विधीबद्दल जाणून घेणारा किंवा सांगणारा मनुष्य नाही आहे. त्यामुळे जर कुळगुरू नसेल, शोधायला प्रयत्न करा. कुळगुरू तुम्हाला कोणी नवीन अपॉइंट करायचे असतील, तर मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे सगळं करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की कुळगुरू ही पण आजच्या घडीला काय आहे, प्रतिकात्मक गोष्ट आहे. ती जास्त मनावर घेऊ नका. त्याच्यासाठी भांडणं करू नका, मारामारी करू नका. कोणी तुम्हाला पैसे मागत असेल, मला 10,000 दे, मी तुला कुळगुरू शोधून देतो. देऊ नका. कोणी तुम्हाला देऊ शकणार नाही कुळगुरू शोधून. तुमचा जुन्या काळातला कोणी होता तो. तो संदर्भ सगळे नाहीसे झालेले आहेत. त्यामुळे ती गोष्ट होणार नाही. जर कोणी तर्काने तुम्हाला म्हणत असेल, की चला संशोधन करूयात आपण, काय करता येईल आणि कुठली व्यक्ती कुळगुरू असू शकेल आपण शोधूया किंवा आपल्याला नवीन कुळगुरू अपॉइंट करायचा असेल, तर आपण थोडंसं मागचा तुमचा संदर्भ पाहूयात, बघूया काय करता येईल आपल्याला. असं कोणी व्यवहाराने तर्काने बोलत असेल, मग 4 पैसे त्याला दिले तर ठीक आहे. पैसे आहेत म्हणून आंधळेपणाने तो कुठेही उधळणे याला धर्म म्हणत नाहीत. दान पण सत्पात्री पडलं पाहिजे म्हणतात. त्यामुळे ईश्वराने पैसा दिला असेल तर सत्कारणी लागेल असं पहा. या विनाकारण आपण श्रद्धा, अंधश्रद्धांच्यामध्ये नाही पडलं पाहिजे. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे हा विषय आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल, तर आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे आपण वेगवेगळे चिंतनीय विषय चर्चेला घेत असतो
त्याचं आपल्या सर्वांनाच ज्ञान होऊ शकेल, की पुराणातले, त्यानंतर मागच्या अर्वाचीन काळातले विषय जर आपण व्हिडिओचा विषय म्हणून घ्यायचे म्हटलं तर संशोधन करावं लागतं, विचार करावा लागतो. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडला असेल, पटत असेल, तर आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया जर आपण कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करू शकत असाल, Google Payच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून, मेंबरशिपच्या माध्यमातून अवश्य करावे. आपल्याला अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता येतील, जास्त विषयांवर व्हिडिओ बनवता येतील. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुलाही. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.